थांबायचं 9 महिने. हे 9 महिने ना देवी आई आपल्या पाठीशी उभी राहील. आपण जन्म द्यायचा आपल्या बाळाला. काय झालं? तुम्हाला आवाज आला ना? नाही आला. कसला आवाज? विचित्र वीणा. विचित्र वीणाचा आवाज आला. पुन्हा विचित्र वीणा वाजवतो. नेत्रा आणि इंद्राणी घरातच होत्या. मग ती कट्यार गेली कुठे? पण काही झालं तरी ती कट्यार पुन्हा नेत्राच्या हाती लागता कामा नये. पण नाही, जरी तिच्या हाती लागली तरी काय होणार आहे? आत्ता कुठे काय झालं मला? नाही नाही नाही, पण दुर्लक्ष करून नाही चालणार. काही झालं तरी ती कट्यार ही शेवटी त्या त्रिनयनीचंच शस्त्र आहे. ती माझ्याच हाती असायला हवी. मी बघते. काय झालं काय? काकू म्हणाल्या की तुमचं डोकं दुखतंय. आता बरं वाटतंय ना? बाबा, डॉक्टरांना बोलवायची गरज आहे का? हा, बरं आहे बाई. शेखर, डोकं दुखतंय तुमचं. मी चेपून देऊ का? नाही, बरं आहे, काही गरज नाही. मला सांगितलं का नाही तुम्ही? ठीक आहे बाबा, येतो. गुड नाईट. आदिप, आदिप, थांब ना. थोडा वेळ थांबा ना. म्हणजे जरा वेळ गप्पा मारूया एकत्र बसून. बरं वाटेल मला. हा, मी फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ते घेऊन येते. इथेच बसून खाऊया. नेत्राचं थांब ना ग नेत्रा. लांब राहायचं नेत्रापासून. इथून पुढे हात सुद्धा नाही लावायचा तिच्या अंगाला. सांगितलं ना, लांब राहायचं तिच्यापासून म्हणून. नेत्र कदाचित दुसऱ्या कशाचा तरी आवाज असू शकेल का? साहेब नाही, मला माहिती आहे ना, तो विचित्र वीणेचाच आवाज होता. मग मला कसं ऐकू नाही आलं? नाही माहिती. मागच्या वेळेला सुद्धा विचित्र वीणेमुळे सगळं घडलं होतं. मी तेव्हा तार तोडली होती वीणेची. माझ्या समोर वीणा अदृश्य सुद्धा झाली होती आणि आता पुन्हा तीच वीणा. मित्र सॉरी, पण एक बोलू का? मला असं वाटतंय तू आत्ता ओव्हरथिंक करतेस. प्लीज थोडी शांत होतो. कशी शांत होऊ मी?
साहेब वेणेचं काय गूढ आहे ते कळायलाच हवं. इतर हवं तर मी लक्ष ठेवतो स्वतः विरोचकावर. पण तू प्लीज या सगळ्याचा विचार करू नकोस. तू झोप जाऊन चल. डॉक्टरांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? झोप चल. नेत्रा, मी स्वतः लक्ष ठेवेन विरोचकावर. ट्रस्ट मी. तू झोप. नेत्रा, ती सगळी कामं मी करेन. तू फक्त झोप आता. हं? नेत्रा, डॉक्टरांनी झोपायला सांगितलंय, बसायला नाही. झोपते 5 मिनिटात. नेत्रा, आता जर तू झोपली नाहीस ना तर आपलं बाळ चिडेल तुझ्यावर.